तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की ई पीक पाहणी केव्हा चालू होणार आहे, जी आपण त्याला गावठी भाषेत पीक पेरा म्हणतात. म्हणजे गावठी भाषा तर ती नाही आहे ती म्हणा, पण आपण पीक पेरा असे म्हणतात. तर आपण पाहणार आहे ई पीक कसे लावावे आणि त्याची तारीख केव्हापर्यंत येईल आहे. तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला ई पीक पाहणीबद्दल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर तुम्हाला हा ॲप ई पीक पाहणी DSC हा इन्स्टॉल करून ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे. जसे की माझं ऑलरेडी लॉग इन आहे, तर म्हणून मला लॉग इन करायला लागलेलं नाही. तर तुम्हाला लॉग इन करणं पडेल. लॉग इन केल्यानंतर तुमचे खात्याचे नाव निवडा. तर सध्या मी इथे काही खात्याची नोंद केलेली नाही आहे, त्याबद्दल मला दिसत नाही आहे. तर तुम्हाला नोंद करून घेणे आहे. तर नोंद करण्यासाठी नवीन खातेदार नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर तुमचा विभाग कोणता आहे, तुमचा जिल्हा निवडा. जसं की माझा जिल्हा आहे जळगाव आणि तुमचा तालुका निवडा. तर तालुका आहे माझा जामनेर. तुमचे गाव निवडा. तर गाव माझं शहापूर आहे, तर मी शहापूर शोधून इथे शहापूरला क्लिक करून पुढे जा म्हणतो. इथे खातेदार निवडा. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. पहिले नाव आहे, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक आणि ती खाली टिप पण दिलेली आहे. खातेदार शोधण्यासाठी निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा. तर तुमचे पहिले नाव तर होत असेल तर तुमचे पहिले नाव तुम्ही टाईप करून घ्यावे आणि तुमचे मधले नाव कधी म्हणजे तुम्हाला हवं असेल तर मधले नाव करा. आणि तुम्हाला कधी आडनावाबद्दल ते काहीतरी भरायचं असेल, म्हणजे तुमचं नाव वगैरे येत नाही, मधलं नाव पण येत नाही आहे, तर तुम्ही आडनावानुसार करून घ्यावे. किंवा तुमचे खाते क्रमांक, तुमचे बँक पासबुक जे खाते क्रमांक असतात त्याने करावे. आणि तुमचा जो गट क्रमांक असेल, जो बी असेल तसा इथे व्यवस्थित टाईप करून शोधा म्हणावे. शोधा म्हणाल्यानंतर माहिती उपलब्ध नाही, म्हणजे मी तर माहिती टाकली होती, पण आता माझी इन्फॉर्मेशन म्हणजे माझी नोंद तर नाही आहे तिच्यामध्ये. तर मला असं दाखवतं आहे, पण तुम्हाला असं दाखवणार नाही. तुम्ही फायनली इथे गट क्रमांक सिलेक्ट करा आणि इथे टाईप करा तुमचा गट नंबर आणि शोधावर क्लिक करा. तर तुम्हाला तुमचा खाता नंबर, तुमचे जिथे खाते आहे तिच्यामध्ये नाव येऊन जाईल गट नंबर वाईज. तर तुम्ही गट भरून घ्यावे. नमस्कार. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.